नमस्कार, मी तेजश्री पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदी जाऊ दे। मी आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे आणि एक तुम्हाला खूप छान अशी महत्त्वाची आयडिया पण देणार आहे। तर ती कोणती? तर तुम्ही माझं थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल, पण तरी मी आज सांगते तुम्हाला। झुरळं, घरातली किचन मधली झुरळं, तर हा खूपच महत्त्वाचा आणि खूपच म्हणजे त्याच्यासाठी काय करावं हा प्रत्येक घरातल्या लेडीज असू दे, माणूस असू दे, प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की ह्याच्यासाठी काय करावं। आणि आपण खूप सारे ह्याच्यासाठी म्हणजे औषधं वापरणं, पेस्ट कंट्रोल करणं किंवा मेडिकलमधून काही ट्यूब्स मिळतात, प्रत्येक प्रकार आपण करून बघतो, पण ह्या झुरळांपासून काय आपल्याला सुटका मिळत नाही। तर मी तुम्हाला ह्यासाठी एक खूप महत्त्वाची एक अशी पावडर आहे, तर ती तुम्हाला सांगणार आहे। होममेड पण भरपूर असतात, पण त्यांनी तेवढ्यापुरताच फरक पडतो। परत ते जे आहे ते त्यांचं सुरूच असतं। ते काय आपण किती स्वच्छता ठेवा, कितीही काही करा, पण झुरळही काय घरातली आपली लवकर जात नाहीत आणि गेली तरी ते तेवढ्यापुरती जातात। त्या औषधाचा जेवढा परिणाम असतो तेवढ्यापुरती जातात आणि परत त्यांचा हा म्हणजे सुरूच होतो थैमान आपल्या घरामध्ये। तर मीही या गोष्टीपासून म्हणजे माझ्याकडे शक्यतो कधी झुरळ होत नव्हती, पण हे 5-6 महिने झाले माझ्याकडे सारखी झुरळ, म्हणजे कितीही काही करा, मेडिकलमधून औषधं आणले, मी बरेच काही उपाय केले, होममेडही अगदी केलं, तमालपत्रीचं पाणी मारलं, हे मारलं, ते मारलं, कापूर, हे ते भरपूर प्रकार केले, पण मला काही त्याच्यापासून मलाही सुटकाही मिळतच नव्हती आणि मी फार त्या गोष्टीपासून कंटाळलेली होती। तर माझी एक मैत्रीण आहे, तर तिने मला असंच एक सजेस्ट केली पावडर। तर ती पावडर मी म्हटलं चला आता हाही पर्याय आपण यूज करून बघूया, म्हणून मी ते वापरली। पण तुम्हाला सांगू, मी अजिबात ह्या कंपनीचं प्रमोशन वगैरे करत नाहीये, मी अगदी मला छान असा अनुभव आला आहे, म्हणून मला असं वाटतं की मी तो सर्वांसोबत शेअर करावा। तर ती पावडर कोणती आहे ते मी तुम्हाला दाखवतेच, पण मी त्या पावडरचा यूज कसा करायचा किंवा ती पावडर कशी वापरायची आणि तिच्यापासून आपल्याला म्हणजे काय करायचं, कशी पटकन सुटका मिळेल हे तुम्हाला ते समजेलच। तर ती पावडर आहे, मी तुम्हाला दाखवते, सुपर कॉकरोच किलर म्हणून पावडर आहे। मी तिचा तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरामध्ये थोडंसं उलट दिसतंय, तर मी तुम्हाला ह्याचा फोटो शेवटी स्क्रीनला ठेवेलच, तर तुम्ही बघून घ्याल। तर ही पावडर आहे ना, मी वापरल्यानंतर मला तर अनुभव आलाच, मी वापरल्यानंतर माझ्या बहिणीला, माझ्या जावेला किंवा माझ्या बऱ्याच नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना ही पावडर सजेस्ट केली आणि त्या सगळ्यांचा मला म्हणजे फीडबॅक इतका चांगला आलेला आणि ते म्हटले की थँक्यू तेजश्री आम्हाला ती पावडर सुचवल्याबद्दल। कारण काय व्हायचं, प्रत्येक ते वर्षाला ते पेस्ट कंट्रोल करणं आलंच आणि वर्षभरच ते पेस्ट कंट्रोलचा इफेक्ट असतो, परत वर्षभरानंतर ते सुरूच असतं झुरळांचं थैमान। तर मग मी ही पावडर जेवढ्यांनाही सांगितली ना, तेवढ्यांनाही चांगलाच रिझल्ट आलेला आहे। प्रत्येक जणांनी मला म्हणजे चांगलंच सांगितलेलं आहे की खूप भारी पावडर आहे आणि ही पावडर अशी काही खूप महाग नाहीये, त्याची किंमत फक्त 50 रुपये, 50 ते 60 रुपये। थोडं मिळायला थोडा त्रास होतो, 1-2 मेडिकल किंवा जिथं क्लिनिंगचं मटेरियल मिळतं, बाथरूम क्लिनिंग वगैरे, त्या दुकानातही तुम्हाला इझिली मिळून जाईल किंवा मेडिकलमध्ये तर आता सहसा म्हणजे आता मी बघते, पहिले तर मला अजिबातच कुठं मिळत नव्हती, पण आता जरा मेडिकलमध्ये पण मिळते ती। तर थोडंसं तुम्हाला तरी शोधायसाठी त्रास होईल, पण तुम्हाला ही पावडर मिळून जाईल। तर आता हिचा यूज कसा करायचा मी तुम्हाला सांगते। तर आपल्या किचन ट्रॉलीज वगैरे असतात, त्याच्यात सगळ्यात लास्टवाली जी ट्रॉली असते बेसमेंटचा भाग, तर ही पावडर काय करायची, रात्री ही पावडर आहे ना कट करून हिचं एकदम असा कॉर्नर कट करायचा, पूर्ण नाही कट करायची, कॉर्नर कट करायचा। आणि ही पावडर जे किचन ट्रॉलीचं जे बेसमेंट एकदम खालच्या फरशी असते, जिथं आपला हात लागत नाही किंवा आपल्या भांडे वगैरे कशाचाही टच होत नाही, अशा ठिकाणी ही पावडर अशी थोडी आपण मुंग्यांची वगैरे पावडर कशी सोडतो तशी ही पावडर आहे ना, प्रत्येक ट्रॉलीच्या खाली तिकडं बेसमेंटला, फरशीवर, सिलेंडरच्या साईडनी तिकडनं, बेसिंग, वॉश बेसिंग किंवा आपण देवघर असतं आपलं, देवघराच्या खाली आपण ड्रॉवरमध्ये पेपर वगैरे टाकतो, तिथे खाली म्हणजे ज्या ठिकाणी झुरळ होतात त्या ठिकाणी ही पावडर टाकून द्यायची आणि ती सोडून दे। फक्त ह्याला आहे ना पाणी लागू दिलं नाही पाहिजे, नाही तर मग त्याचा जो इफेक्ट असतो म्हणजे त्याची जी पॉवर असते ती कमी होती। तर ही पावडर टाकून द्यायची आणि ती तशी पुसायची वगैरे नाही, ती राहू द्यायची 4-5 महिने, 2-3 महिने तशीच पडू द्यायची। 2-3 महिन्यांनी ना परत ही पावडर आहे ना काढायची, पुसायची आणि परत ही नवीन पुडी आणून टाकून द्यायची। असं तुम्ही कंटिन्यू म्हणजे करतच राहायचं। ही पावडर म्हणजे हिचा थोडा तरी 5 महिने तरी हिचा इफेक्ट असतोच, म्हणजे हिची पॉवर असतेच। 4-5 महिन्यानंतर तुम्ही ही चेंज करत राहायची
आणि ही पावडर फक्त एक आहे की लहान मुलांपासून सावध, कारण ही विषारी असल्यामुळे लहान मुलांपासून लांबच ठेवा. ज्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनी शक्यतो सावधगिरीनेच टाका. पण तुम्हाला सांगते ह्या पावडरचा एवढा भारी रिझल्ट आहे की तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगालच की ताई ही पावडर खूप छान आहे आणि ह्याच्यामुळे आमच्या घरातली सगळी झुरळं गायब झाली. आणि खरं आहे हे, मी अजिबात प्रमोशन करत नाही, मला स्वतःला अनुभव आहे. या पावडरचं नाव आहे बघा सुपर एक्स कॉक्रोच पावडर, स्मॉल अँड बिग कॉक्रोच. सुपर म्हणून नाव आहे. ग्रीन कलरची अशी पुडी ह्याची आणि मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल ही पावडर. तुम्ही एकदा वापरून बघा आणि ज्या खरंच झुरळांनी खूप वैतागलेल्या आहेत त्यांनी तर नक्कीच या पावडरचा यूज करून बघा. आणि मला ह्याचा रिझल्ट काय आहे ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. माझ्या डेली रुटीनही मी लवकर स्टार्ट करणार आहे तर तेही मी तुम्हाला शेअर करेन. पण चला तर बाय.